सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वर आनंद मुनी अमृते आपल्या सर्वांचं स्वागत करतो महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनल मध्ये। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आपल्या सर्व वासनिक मंडळींचं पुनश्च एकदा स्वागत आहे। आजच्या या ज्ञानप्रबोधाच्या ज्ञान सत्रामध्ये आपण साध्य साधन व्यावृत्ती, जे देवतापैकीच साधन आहे किंवा देवतापैकीच साध्य आहे, या दोन्हीची साध्य आणि साधन याची व्यावृत्ती पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर कसे करतात हे आपण पाहणार आहोत। की देवतेचं साधन कसं नश्वर आहे त्याची कशी व्यावृत्ती करतात त्यांच्या शैलीतून, आणि त्या साधनाची, देवतेच्या साधनाची व्यावृत्ती कशी करतात ते त्यांच्या शैलीतून, हे आपण आजच्या या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की प्रपंच कशाने तयार झाला आणि तो प्रपंच कुठे असतो, हा प्रश्न होता। तर या प्रश्नाची बरोबर उत्तर काय आणि कोणी कोणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता आजच्या या ज्ञान सत्राला आपण आरंभ करूया। दंडवत हो। ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 580, देवतेच्या साध्य आणि साधनाची व्यावृत्ती पंडित विश्वनाथ व्यास बाळापूरकर करणार आहेत। जिये पासोनी उपजू नासु स्थिती, ते दैव संबंधिनी परा प्रकृती, जिया जीव भूत होऊनी व्याप्ती, जग धरिले असे। जिये पासोनी उपजू नासु स्थिती, ज्यांच्या पासून उपज आणि नाश, उपज म्हणजे काय, सृष्टीची निर्मिती, नाश म्हणजे काय, सृष्टीचा संहार। तर ज्यांच्या पासून सृष्टीचा संहार आणि सृष्टीचा नाश होतो ते कोण आहे, ते दैव संबंधिनी परा प्रकृती। दैव म्हणजे जे अव्यक्तमंत परमेश्वर आहेत त्यांच्या संबंधिनी, अव्यक्तमंत जे ईश्वर आहेत त्यांच्या संबंधिनी म्हणजे त्यांच्या स्वरूपाशी संबंधित असलेली, म्हणजे मायेचं जे स्वरूप आहे आणि जे ईश्वराचं स्वरूप आहे ते एकमेकाला असं लागलेलं आहे, संबंधित आहेत ते, म्हणून दैव संबंधिनी असं इथे शब्द वापरलेला आहे। मायेचं जे अव्यक्त स्वरूप आहे आणि जे अव्यक्तमंत ईश्वर आहेत त्यांचं जे स्वरूप आहे ते एकूण एकाला असं लागलेलं आहे, संबंधित आहेत ते, म्हणून दैव संबंधिनी म्हणजे अव्यक्तमंत ईश्वर, त्यांना इथे दैव बोललेला आहे। आणि त्यांच्या संबंधिनी म्हणजे संबंधित अशी ती परा प्रकृती म्हणजे माया। जिया जीव भूत होऊनी व्याप्ती, जग धरिले असे, अशी ती अव्यक्तमंत माया पूर्ण या अनंत अशा सृष्टीमध्ये, अनंत ब्रह्मांडामध्ये, अनंत सृष्टीमध्ये व्यापक आहे आणि तिने ते जग धरून ठेवलेलं आहे। जीवभूत जे काही जीव आहेत आणि भूत म्हणजे जे काही प्रपंच आहे, या सर्वांना तिने धरून ठेवलेला आहे, हा एक अर्थ आहे। दुसरा अर्थ जर करायला गेलं इथे तर दुसराही अर्थ होतो, जीवभूत होऊनी व्याप्ती। जीवाच्या ठिकाणी जे भूत झालेली आहे, जीवभूत म्हणजे जीवाच्या ठिकाणी त्या मायेचं जे काही अंश आहे त्याचा व्याप तसा आहे। जीवाच्या ठिकाणी मायेचा कोणता अंश आहे, तर तो अंश म्हणजे संलग्न। तर त्या संलग्नाचा अंश त्या जीवाच्या ठिकाणी आहे आणि तो अंश
व्याप्ती म्हणजे व्याप्त आहे जीवाच्या स्वरूपाच्या ठिकाणी तर संलग्नाचा अंश. आणि अशा पद्धतीने सर्व जगाला त्या मायेने धरलेला आहे. असे दोन अर्थ जीवभूत होऊन व्याप्ती जग धरिले असे या ओवीच्या ठिकाणी घडतात. पहिला अर्थ कोणता सांगितला की प्रपंचालाही मायेने धरलेला आहे स्वतःच्या स्वरूपामध्ये आणि जीवालाही धरलेला आहे. दुसरा अर्थ जीवाच्या ठिकाणी माया ही संलग्न रूपाने व्याप्त होणं आहे, हा दुसरा अर्थ. असे दोन अर्थ आहेत. हे महद ब्रह्म माया योनी अविद्यामयी भूत जननी असो हे तेही मुख्य करुणी कुडी देवता मोहर. ते महद ब्रह्म माया योनी, ते महद ब्रह्म माया योनी म्हणजे जे महद असे ब्रह्म आहेत. जसं श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये सांगितलेले आहे तेच इथे विश्वनाथ बास बाळापूरकर म्हणतात की भगवंत जे आहेत ते महद ब्रह्म माया योनी म्हणजे भगवंत जे जीवधरणाचं कार्य करतात त्या कार्यामध्ये जी माया योनी आहे ती महत्वाची आहे. कारण आपण संसर्गामध्ये पाहिलेलं आहे की त्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात माया जीवाते विकरे संचरे विये प्रसवे हलवी डोसली उगळी लोटी. जे माया स्वरूपी एकदेशी तम असे म्हणजे माया स्वरूपाच्या एका प्रदेशामध्ये एका भागामध्ये तम नावाचा एक भाग आहे मायेचा, तिथे सर्व अनंत जीव पडलेले आहेत आणि त्या जीवाला ही माया काय करते, विकरे संचरे विये प्रसवे, या जीवाचा प्रसव या जीवाला विते कोण, माया. आणि म्हणून मायेला इथे माया योनी बोललेला आहे. अविद्यामय भूत जननी, अविद्यात्मक हे जे जीव आहे ते त्या तमामध्ये पडलेले होते आणि त्या जीवांना जन्माला कुणी घातलं, या माया योनीने जन्माला घातलेला आहे. असो हेही मुख्य करणी कुडी देवता मोहर. असो हेही मुख्य करणी. आता ही जी परिस्थिती, ही जी मायेने कार्य केलेलं आहे, ही जी माया कार्य करत आहे, हे मुख्य करणी म्हणजे या जीवाला या सृष्टीमध्ये आणलेलं आहे. परंतु कुडी देवता मोहर. आता या ठिकाणी पाठभेद आलेला आहे, शक्ती मुद्रा असा पाठभेद आलेला आहे. तर शक्ती मुद्रा जर आपण अर्थ घेतला तर थोडा वेगळा अर्थ होतो, तोही अर्थ आपण बघूया. परंतु पहिला जो मुदल अर्थ आहे तो पाहूया. असो हे तेही मुख्य करुणी कुडी देवता मोहर. म्हणजे ज्या मायेने एवढा मोठा व्यापार केला, अविद्यात्मक जीवाला प्रसवलेला आहे इथे मायेने, आणि एवढं सर्व करूनही ती जी माया मुख्य शक्ती आहे भगवंताची, तरी हे मुख्य करुणी म्हणजे या माया शक्ती मुख्य करुणी कुडी देवता मोहर. हे सर्व जे काही देवतेच्या मोहरा आहेत, देवतेचे नाणे आहेत, मुख्य कोणती माया, मायेलाही धरले त्याच्यामध्ये, हे सर्व कुडी म्हणजे खोटी ठरतात. यामध्ये सत्यता काहीही नाही, असत्यता आहे. कारण ही माया जरी असली तरी चिरंतन मुक्ती देऊ शकत नाही. 1 कोटी 2 कोटी जे काही तिचं फळ असेल तेवढं भोगलं त्या जीवाने की त्या मायेला पण या जीवाला पुन्हा चतुर्विध कर्म फळी लोटावच लागते. म्हणून हे सर्व खोटे आहेत, अशी व्यावृत्ती कवी इथे करतात. आता शक्ती मुद्रा जर म्हटलं तर इथे काय अर्थ, ही माया जी आहे हे मुदल शक्ती आहे, ही शक्तीच जणू मुद्रा आहे म्हणजे नाणं आहे. आणि ती कशी आहे, कुडी म्हणजे खोटी आहे असाही अर्थ होतो. असे 2 अर्थ आहेत. पाठभेदाचा अर्थ म्हणजे शक्ती मुद्रा आणि जो मुदल अर्थ तो देवता मोहर. अनेक विधे देवता साधणे अंतर बाह्ये अनुष्ठाने
तयाचे ब्रह्मविद्ये सारिखे वाणे वरदळे दिसे. अनेक विधे देवता साधने. अनेक विध म्हणजे अनेक प्रकारची देवतेंचे साधन आहेत. अंतर बाह्य अनुष्ठाने. अंतर आणि बाह्य अनुष्ठाने. आता इथे अंतर म्हणजे अंतर्याग, बाह्य म्हणजे बहिर्याग. अंतर्याग कशाला म्हणतात? एखाद्या देवतेने संचारी विद्या दिली एखाद्या जीवाला, मग तो जीव काय करतो? देवतेने ज्यावेळेस विद्येचा संचार केला त्या जीवाच्या ठिकाणी, त्यावेळेस त्या जीवाला त्या विद्येच्या सामर्थ्याने पिंडस्था प्रकाशते. म्हणजे जशी त्या देवतेची मूर्ती आहे त्याप्रमाणे त्याला ते मूर्ती दिसते, पिंडस्था दिसते. पिंडस्था ही त्याच आकाराची आहे, तर तशी ते पिंडस्था दिसते. आणि ते पिंडस्था प्रकाशली की देहपर्यंत म्हणजे मरेपर्यंत तो जीव जो आहे, म्हणजे आता तो विद्यावंत झाला. ज्या जीवाला विद्येचा संचार झाला तो विद्यावंत झाला. तर असा तो विद्यावंत मरेपर्यंत त्या पिंडस्थेचं स्मरण करतो. ती मूर्ती कशी त्याला दिसली होती तसंच त्याचं ध्यान करत बसतो. आणि जसं तो ध्यान करतो तसं त्याचं साधन चरित होते, पापकर्मे नासतात आणि देवतेच्या फळाशी तो योग्य होतो. तसंच मग परमेश्वरानेही आपल्याला सांगितलेलं आहे की आमचं तुम्ही चिरंतन ध्यान करा, स्मरण करा. आणि भगवंताच्या अशा स्मरणाने नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा, चतुर्विध दुःख करा. त्यासोबत निर्वेद, अनुताप, अनुशोच, अर्थ असं जर या जीवाने केलं आणि त्या भगवंताचं जर ध्यान केलं तर आपलेही सर्व मळ कर्म नासतात. हे झालं साधन. परंतु भगवंताच्या ठिकाणी हे असन्निधानी करता येते, त्यामुळे तो विषय आपण बाजूला ठेवू. महत्वाचा विषय आहे देवतेचा. इथे देवतेने एखाद्याला विद्या दिली, तो मनामध्ये त्या देवतेच्या मूर्तीचं स्मरण करत आहे, त्याच्या कर्माचा नाश होत आहे, देवता फळाशी तो योग्य होत चाललेला आहे. तर अशा प्रकारे जो अंतर्यागी आहे यालाही ते साध्य प्राप्त झालं तरीही ते नश्वर आहे, नाशिवंत आहे. आणि आता हे अंतर झालं, अंतरामध्ये तो ध्यानोदक केलं, त्याने ते अंतर्याग सांगितलं. आता बहिर्याग कशाला म्हणतात? बहिर्याग म्हणजे बाह्य साधन आपल्याला दिसते. एखादा व्यक्ती होम हवन करत आहे, एखादा व्यक्ती संध्या करत आहे, एखादा व्यक्ती जे काही तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी जाऊन व्रतस्थ होत आहे. हे बहिर्याग जे आहेत म्हणजे बाह्य दिसणारे साधन आचरत आहे. देवतेची प्रतिमा आहे, अजन्म त्याने त्या देवतेच्या प्रतिमाची पूजा केली, संध्या केली, त्रिकाळ त्या देवतेच्या मूर्तीचा अभिषेक केला, गंध, अक्षदा, फुलं, धुपटना, आरती हे सगळं केलं. तिथं धूप वगैरे दाखवणं. तर हे जे बाह्य साधन दिसतात आपल्याला, असंही जरी केलं तरी ते साधनही नाशिवंत आहे. त्याला देवतेची प्राप्ती झाली तरी 1000 वर्ष म्हणा, 2000 वर्ष म्हणा, ज्या देवतेचं जेवढं साध्य आयुष्य असेल ते सगळं भोगल्यानंतर त्याला पुन्हा चतुर्विधामध्ये स्वर्ग, नरक, कर्म, भूमी, मोक्ष या नरकामध्ये यावंच लागणार आहे. पुनरुपी जननम, पुनरुपी मरणम हे सर्व त्याला भोगावंच लागणार आहे. म्हणून हे सर्व नाशिवंत आहे असं इथे आपल्याला पंडित विश्वनाथ व्यास सांगतात. तया ब्रह्मविद्या सारखे वाणे वरदळे दिसे. ते सर्व देवतेंचे साधन ब्रह्मविद्येसारखे दिसतात, पण वरदळे म्हणजे वरवर तसा मुलामा दिसतो, वास्तविक तसं काही नसते. म्हणजे पितळचं भांड आहे, त्याच्यावर सोन्याचा मुलामा दिला तर ते जसं सोन्याचं वाटते पण आतमध्ये तर पितळच असते. त्याप्रमाणे देवतेचे साधन वरवर असे वाटतात की हे आपल्याला मोक्ष देतील, परंतु ते आपल्याला मोक्ष देत नाहीत. त्यांचा मुलामा तसा आहे, वास्तविक पाहता ते पितळच आहे. ते साधन मोहर चोर मेळी, नूतरे ब्रह्मविद्येचा पाखाळी, ऐसे याचा साध्य फळी नित्य लाभू कैचा. काय सुंदर सुंदर ओव्या केलेल्या आहेत कवींनी. कदाचित आपले काही वासनिक आहेत त्यांना थोडस त्रास होत असेल समजण्यासाठी, परंतु नुसतं जर
ते ओवी वाचायला गेलं तर माणसाला वाचतच राहावीशी वाटते. एवढ्या सुंदर ओव्यांचं निर्माण, एवढ्या सुंदर ओव्यांची रचना कवींनी केलेली आहे. काय सांगतात कवी या ओवीमध्ये? ते साधन मोहर चोर मेळी, ते जे साधन आहे ते चोर मेळी म्हणजे खोटी साधनं आहेत. नूतरे ब्रह्मविद्येचा पाखाळी, ब्रह्मविद्येचे जे काही पाखाळ आहे म्हणजे परीक्षा आहे, त्या परीक्षेवर ते उत्तीर्ण होत नाहीत, किंवा ब्रह्मविद्या रूपी जे पाखाण आहे कसवटीचा, त्यावर जर घासलं तर त्या परीक्षेला ते उत्तीर्ण होत नाहीत. नूतरे म्हणजे फेल होतात, ते उत्तीर्ण होत नाही. तर असे ते देवतेचे साधने. ऐसे याचा साध्य फळी, अरे ज्यांचे साधनच असे खोटी आहेत, ज्यांचे साधन असे खोटे आहेत, त्यांचं साध्य फळ नित्य लाभू कैचा, त्यांच्या साध्य फळाच्या ठिकाणी नित्य लाभ प्राप्त होईल. हे असं बोलणं कैचा म्हणजे कसं काय तुम्ही असं बोलू शकता? ते अनित्य आहेत फळ पण, त्यामुळं नित्य लाभ, नित्य मुक्ती आपल्याला त्या देवतेच्या ठिकाणी मिळू शकत नाही. अशा पद्धतीने व्यावृत्ती कवी इथे करतात. ब्रह्मसायोज्य हेमा सारिखी, मोक्ष फळादी पितळ चोखी, परते ताई नूतरे अग्निमुखी महाप्रळयाचा. कवी म्हणतात जरी आपल्याला ब्रह्मसायुज्यता हेमा सारिखी, म्हणजे जणू काही ब्रह्मसायुज्यता हे ईश्वर प्राप्तीला बोलतात, त्या ब्रह्मसायुज्यते सारखी जर आपण देवतांची साधने बोललो, शब्द काय आहे? ब्रह्मसायुज्य हेमासारखी, म्हणजे ईश्वर प्राप्ती ही हेमासारखी म्हणजे सोन्यासारखी आहे. सालोक्य, सामिप्य, सारुप्य, सायुज्य अशा 4 मुक्त्या आहेत. तर अशा या 4 मुक्त्या ज्या प्राप्त होतात त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मुक्ती सायुज्य मुक्ती, ईश्वर स्वरूपी प्राप्त होणे हे सर्वश्रेष्ठ मुक्ती आहे. मोक्ष फळादी पितळ चोखी, परंतु हे जे जीव आहेत देवता साधनी प्रवर्तलेले, यांना मोक्ष फळ म्हणजे देवतेचं सत्य कैलाश वैकुंठ किंवा 81 कोटी 1,10,10 देवतेंचे जे काही साध्य आहेत हेच त्यांना मोक्ष फळ वाटते आणि तेच सुखफळ ते चोखत बसतात. परते ताई नूतरे अग्निमुखी महाप्रळयाचा, ज्या वेळेस महाप्रळय होतो, महासंहार होतो, त्या महासंहाराच्या अग्नीमध्ये नूतरे म्हणजे उत्तीर्ण होत नाहीत. महाप्रळयाचा अग्नी लागला म्हणजे महासंहार झाला की 81 कोटी 1,10,10 देवतेंचे जे काही सुख फळ आहेत ते सर्व नष्ट होतात आणि फक्त भगवंताचं ईश्वर प्राप्तीचं जे कैवल्य पद आहे तेच शाश्वत राहते, तेच अविनाशी आहे, त्याचा नाश होत नाही. असं या महाप्रलयाच्या अग्नीमध्ये जो पास होतो, जो उत्तीर्ण होतो, तो म्हणजे हा कैवल्यपदी बसलेला जो जीव आहे, तोच जीव हा उत्तीर्ण होतो. बाकी देवता फळेच सर्व नष्ट होतात. मग त्या देवता फळाच्या ठिकाणी असलेले जीव ते नष्ट होणार नाहीत का? होणार. त्या देवता फळातून ते जीव बाहेर निघणार आणि मायेच्या तमामध्ये जाऊन बसणार. मग विचार करा तुम्ही किती कष्ट करतात हे अन्य संप्रदायाचे जे काही अघोरी संत असतात, नागा साधू असतात, पराकोटीची तपश्चर्या करतात, हिमालयामध्ये राहतात, बर्फाच्या पाण्याने स्नान करतात. विचार करा, बर्फाचं पाणी, ज्या तलावामध्ये बर्फ साचलेला आहे ते बर्फ फोडतात आणि त्या बर्फाच्या खाली जे काही थोडंफार पाणी मिळेल त्या पाण्याने ते स्नान करतात. तुम्ही विचारही करू शकत नाहीत, इतक्या पराकोटीची तपश्चर्या ते करतात आणि शेवटी देवतेचे फळ काय प्राप्त होतात? महासंहारी ते सर्व नष्ट होतात. मग तुम्ही विचार करा, जर आपल्याला ईश्वर कळालेला आहे, आपण किती भाग्यवंत आहोत. भगवंत आपल्याला किती सोपं साधन देतात आणि ते आपल्याला करावंसं वाटत नाही. आणि आपण काय करतो? धनद्रव्याच्या पाठीमागे लागतो, संसाराच्या पाठीमागे लागतो. शेती बाडी, जमीन जुमला बंगला सगळं हे प्राप्त व्हावं असं वाटते आणि शेवट
आपण राब 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 राबतो आणि याच संसारामध्ये स्वतःला खपून घेतो आणि इथेच मरून जातो, परंतु ईश्वराचं मुख आपल्याला काय पाहावंसं वाटत नाही. मग तुम्ही सांगा, आपण किती दुर्दैवी आहोत. या दुर्दैवाला काही परिसीमा आहे का? बिलकुल परिसीमा नाही. म्हणून ज्यांना हे शास्त्र समजत आहे, जे माझे दर्शक आहेत या चॅनलचे, त्यांना कळकळीची विनंती आहे की बाबांनो, संसार हे शाश्वत नाही. अहो, देवता फळच शाश्वत नाहीत, संसार कसा काय शाश्वत राहणार? म्हणून शाश्वत असा जो परमेश्वर आहे त्याची कास धरा, त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करा. हे असं आपल्याला कवी इथे सांगतात. देवतेचे फळ कसे नश्वर आहेत आणि या नश्वरतेच्या मागे लागू नका. बरेच आपले उपदेशी अन्य संप्रदायाकडे वळत आहेत, अन्य देवतेला जातात. तर तसं आपल्या वासनिक मंडळींनी करू नये. आपल्याला ईश्वर समजलेला आहे, तर त्या ईश्वराची कास आपण सोडली नाही पाहिजे. ध्रुवपणाची ऐरणीवरी अविनाशतेचा घणी नाही उरी, अनित्यपण होये चुरी भोगा अंती. पाठभेद अनुसार भंगे अंती असा शब्द आलेला आहे. तर भोगा अंती या शब्दाचा अर्थ काय होतो आणि भंगे अंती या शब्दाचा अर्थ काय होतो, दोन्हीचेही अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. ध्रुवपणाची ऐरणीवरी, जे ध्रुवपणाची ऐरण आहे म्हणजे ध्रुव तारा जो असतो तो आढळ आहे, तो हलत नाही जागचा, असं बोलतो की नाही आपण. तर त्या ध्रुवपणाच्या, ते ध्रुव ताराच म्हणजे आढळ पद जे आहे, त्या आढळ पदाच्याच जणू काही ऐरणीवर अविनाशतेचा घणी नाही उरी. हे जे अनित्य पद ज्यांना प्राप्त झाले त्या पदाला उरी नाही, म्हणजे ते पद उरत नाही. जर अविनाशतेचा घाव त्या जीवावर पडला तर ते जे अनित्य असे पद आहेत ते अनित्य पण होय चुरी, म्हणजे चकनाचूर होतो त्याचा. भोगा अंती म्हणजे भोग भोगले, जे काही 1000 वर्षाचं आयुष्य असेल किंवा 1,00,000 वर्षाचं आयुष्य असेल साध्य फळाचं, ते भोगलं, त्याचा अंत झाला की त्या पदाचा चकनाचूर होतो. किंवा आता दुसरा अर्थ, भंगे अंती याचा अर्थ काय? ते जे पद प्राप्त झालेलं आहे ते पद महाप्रळयाच्या काळी, महासंहाराच्या काळी भंग पावते आणि मग सृष्टीची निर्मिती ज्या वेळेस होईल त्यावेळेस मग मागोते जैसे असली तैसी सृष्टी रची. मग माया जशी सृष्टी होती तशी रचते. जे जीव नरकात होते त्यांना नरकात, जे सुखात होते त्यांना सुखात, त्या पद्धतीने ते चालते. परंतु भंगे अंती म्हणजे सृष्टीची मर्यादा संपली की ते सर्व भंग पावते, असं आपल्याला हा इथं दुसरा अर्थ लक्षात येतो. ताजवा काळ गणिताचा, कांटाळा तुकिता नित्यतेचा, धडानंता शाश्वत फळांचा, न पुरे अच्युतेसी. ताजवा काळ गणिताचा, काळाची गणना करणारा ताजवा म्हणजे तराजू. आता इथे पण एक पाठभेद आलेला आहे. काग किल्पितांचा असाही पाठभेद आहे. तर जे काही कल्प आहेत त्याची गणना करणारा जो काही काटा आहे, तराजू आहे, कांटाळा तुकिता नित्यतेचा, नित्यतेचा काटा तिथे लावलेला आहे. आपण ज्या हातामध्ये तराजू धरतो, आताच्या काळामध्ये तर ते इलेक्ट्रॉनिक काटे आलेले आहेत, पूर्वीच्या काळामध्ये तराजू असायचं, हातामध्ये असं तराजू धरावं लागायचं, इकडे एक पारड इकडे एक पारड आणि मध्ये एक काटा असायचा. ते काटा बरोबर झाला की वजन बरोबर झालं आणि मग ते पुढच्या व्यक्तीला ते विक्री व्हायचं सामान, बरोबर की नाही. तर इथे जो काटा आहे तो नित्यतेचा काटा आहे बोलतात. धडानंता शाश्वता फळाचा, जे काही देवतेचे शाश्वत फळ आहेत, म्हणजे देवतेचे जे काही योग्य जण आहेत ते देवता फळाला शाश्वत फळ बोलतात. असे ते शाश्वत फळ, बरं का, त्यांच्या दृष्टिकोनातून ते शाश्वत फळ. तर ते शाश्वत फळ
जे अच्युताचं पद आहे, म्हणजे ईश्वराचं जे पद आहे, कैवल्य प्राप्ती जी आहे, त्या कैवल्य प्राप्तीला न पुरे, म्हणजे कैवल्य प्राप्ती एका तराजूमध्ये ठेवलेली आहे आणि एका तराजूमध्ये, त्या तराजूच्या एका पारड्यामध्ये कैवल्य पद आणि एका पारड्यामध्ये अनंत, म्हणजे 81,10,10 देवतेचे जे काही पद आहेत ते ठेवले, तरी पण ते धडा अनंता शाश्वता फळाचा न पुरे, म्हणजे भगवंताचं जे कैवल्य पद आहे त्याच्या पासांगालाही पुरत नाहीत. जसं आपण पासांग ठेवतो, आपण तेलाची कॅटली घेऊन गेलो, आता जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे, तराजू असायचं दुकानदाराकडे. आता एखाद्या व्यक्तीला 5 किलो तेल न्यायचं आहे, त्याने घरून एक कॅटली आणलेली आहे किंवा पहुरी आणलेली आहे. आता ते ज्यावेळेस तराजूमध्ये ठेवणार तर त्या पहुरीचं पहिलं वजन करावं लागायचं, बरोबर की नाही? कारण 5 किलोचा इकडे काटा म्हणजे वजन ठेवलं आणि इकडे पहुरी ठेवली. आता पहुरीच वजन भरलं 1 किलो, समजा 5 किलो तेल नेणार आहे, म्हणजे ती पहुरी, ती जी कॅटली आहे ती मोठी राहणार. तर 1 किलो जर वजन त्या कॅटलीचं असेल आणि इकडे कॅटली ठेवली आणि त्याच्यात लगेच तेल टाकलं तर 1 किलो तेल कमी येणार ना, कारण कॅटलीचं वजन 1 किलो आहे. म्हणून त्या कॅटलीचं पहिलं पासांग करावं लागायचं, म्हणजे त्या कॅटलीचं वजन करायचं. 1 किलोचं समजा ते कॅटली आहे, तर त्या दुसऱ्या तराजूमध्ये 1 किलो पहिलं वजन ठेवायचं, पासांग बरोबर झालं की मग 5 किलो त्याच्यामध्ये वजन ठेवायचं आणि नंतर तेल मोजायचं, म्हणजे 5 किलो तेल पुढच्या त्या ग्राहकाला व्यवस्थित मिळणार, बरोबर की नाही? तसं कवी म्हणतात जे पासांग ठेवलेलं आहे, त्या पासांग म्हणजे हे जणू काही हे सर्व देवता लोकींचे पद आहेत. 81,10,10 देवता लोक आहेत, जे देवता आहेत त्या देवतेंचं पद म्हणजे पासांग आहे. ते कैवल्य पदाच्या पासांगालाही पुरत नाही, पासांगही होऊ शकत नाही. एवढं कैवल्य पद श्रेष्ठ आहे आणि देवता फळ एवढे निकृष्ट आहेत, असं ते पासांगालाही पुरत नाहीत. निकृष्टतेचा परमोच्च अंश दाखवण्यासाठी इथं पासांग शब्द वापरलेला आहे. कारण पासांग जसं आपण आता चालू भाषेमध्ये पण वापरतो, अरे तू त्याच्या पासांगालाही पुरणार नाही म्हणतो की नाही आपण, तर तसा अर्थ आहे इथे. देवतेंचे फळ भगवंताच्या पासांगालाही पुरत नाहीत. भगवंताचं जे कैवल्य पद आहे त्याच्या पासांगालाही ते पुरत नाहीत. ज्ञान सुख सामर्थ्य प्रकाशी, सरी नाही ऐश्वर्येसी, पाहता सिद्धता नास मासले कसी, वोरकली बोधाचा. ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश हे पंचप्रकार असतात, देवतेच्या ठिकाणी पण आणि परमेश्वराच्या ठिकाणी पण. परमेश्वराच्या ठिकाणी जे पंचप्रकार आहेत ते अनंत आहेत, देवतेच्या ठिकाणी जे पंचप्रकार आहेत ते गणल्या गेलेले आहेत, त्यांची गणना होऊ शकते, गणनात्मक आहेत. तर असे ते ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश यांची सरी हे देवता लोक करू शकत नाहीत, असे ते अनंत भगवंताच्या ठिकाणचे ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश आहेत. देवतेंच्या ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश यांच्या या सर्वांचा जर नमुना घेतला आणि भगवंताच्या बोधाच्या कसवटीवर घासला तरी पण ते उत्तीर्ण होणार नाही, कसवटीला ते पात्र ठरणार नाही. असे ते देवतेचे ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश आहेत, निकृष्ट प्रकारचे. आणि भगवंताचे ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश हे एकदम उत्तम दर्जाचे आहेत. उत्तम दर्जेची जी पराकोटीची परिसीमा आहे, परमोच्च अंश असा तो भगवंताचे ज्ञान सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश आहेत. म्हणोनी देवता साध्ये फळे, पतित्ते करुणी किडाळे, अविद्या प्रपंचे समळे, बाहिर मुदी. म्हणोनी देवता साधे फळे, देवतेचे जे साध्य फळ, पातित्य करुणी किडाळे, ते फळे कसे आहेत? पातित्य म्हणजे पतनरूप आहेत. बरं, पतनरूप आहेत एवढंच आहे का? देवतेचे फळ पतन रूप आहेत, म्हणजे तिथून जीवाचं पतन होते, एवढाच दोष आहे का? कवी म्हणतात किडाळ आहेत, ते फार दोष आहेत त्याच्या ठिकाणी, जणू काही कीड लागलेली आहे, वेगळे वेगळे भरपूर दोष आहेत. म्हणजे कसं? एकतर त्या देवतेच्या ठिकाणी प्राप्त झाला हा जीव, त्या देवतेलाही दुःख आहे. एखादा ऋषी मुनी खाली तपश्चर्या करायला बसला, इंद्राचं तिथं आसन डामाडोल होते, लागली भीती मागे त्याच्या,
आणि त्या इंद्राच्या स्वरूपामध्ये, इंद्राच्या त्या मूर्तीमध्ये जो जीव पावन झाला त्यालाही दुःख, तोही घाबरतो. इंद्र घाबरला म्हणजे तोही घाबरणार. रावणासारख्याने येऊन एक लात मारली त्याचंही दुःख. रावणासारख्याने येऊन त्या इंद्राच्या त्या स्वर्गावर कब्जा केला त्याचंही दुःख. म्हणजे दुःखच दुःख आहे, असं ते किडाळ पद आहे देवतेचं. अविद्या प्रपंच समळे बाहिर मुदी, अविद्या प्रपंच समळ, इथं एक एक दोष नाही, असे भरपूर दोष आहेत. या जीवाच्या ठिकाणी तर ते दोष असतातच, जीवाच्या ठिकाणचे दोष नासल्या जातच नाहीत. आणि ते देवतेचे फळ समळ आहेत. आणि बाहिर मुदी, इथे असं म्हणायचं कवीला की हे सगळे चोर थरे आहेत, म्हणजे खोटे पद आहेत, हे खरे नाहीत. म्हणजे तुम्हाला 100 यज्ञ करायला लावतोय तो इंद्र. जसं पांडुराजाने 100 यज्ञ केले, परंतु एक यज्ञ कमी पडला, नरकात जावं लागलं, पायरीमध्ये राहावं लागलं. किंवा एखाद्याने 100 यज्ञ केले तरी पण पर्यायी पडलं ते फळ, म्हणजे लाईनीमध्ये लागावं लागते. जसं बँकेत गेलो आपण, बँकेमध्ये पैसे तर आपले आहेत, पैसे आपल्याला घ्यायचे, परंतु लाईनीने लागावं लागते. म्हणजे पुण्य आपण कमवलं, इंद्राच्या दरबारात गेलो, लाईनीमध्ये लावणार तो आपल्याला, याचं संपल्यानंतर तुझं, तुझं संपल्यानंतर त्याचं, त्याचं संपल्यानंतर त्याच्या, अशा रांगा लागलेल्या. मग त्या फळाला काय चाटायचं का? इथं 100 यज्ञ केले, अरबो खरबो रुपये खर्च केला, कोणा ऋषीमुनीला क्रोध येऊ नये याची खातरजमा बाळगली, एवढे सगळे कष्ट घेतले आणि तिथे जाऊन रांगेत थांबावं लागलं. काय फायदा अशा त्या देवतेंच्या फळाचा? आणि परमेश्वराचं फळ असं आहे का? देवतेचे फळ असे आहेत, परंतु परमेश्वराचं फळ कसं आहे? आपण जर इथून निघून गेलो, आपण जर ईश्वराच्या प्राप्तीला योग्य झालो, भगवंत लगेच रांगेमध्ये तुम्हाला लावणार नाहीत. भगवंत तुम्हाला रांगेमध्ये लावणार नाही म्हणजे नाही, लगेच ईश्वर प्राप्तीला देव देणार नेऊन तुम्हाला, लगेच तिथे सुखानंद देणार, ईश्वर आनंद देणार तुम्हाला. भगवंताच्या ठिकाणी ईश्वर आनंद मिळतो. तर असा ईश्वर आनंद, ईश्वर तुम्हाला एका क्षणाचाही विलंब न लावता देणार. भगवंत एवढे आतुर असतात या जीवाला आनंद देण्यासाठी, अशी भगवंताची महिमा आहे. आणि देवता ह्या अशा अज्ञान काळीमा निरवधी, सदा अन्यथा ज्ञानाची गंधी, तेने मायादी करुणी बुधी, वाळिली शक्ती मुद्रा. आता ह्या जीवाची परिस्थिती कशी आहे ते आपल्याला सांगतात इथे कवी. अज्ञान काळीमा निरवधी, आपल्या ठिकाणी, या जीवाच्या ठिकाणी अज्ञान अविद्या ही काळीमा जी आहे ती निरवधी, म्हणजे निरवधी काळापासून, ज्याला अवधीच नाही, निरवधी काळापासून आहे, किंवा अमर्याद अशी अज्ञानरूपी काळीमा या जीव स्वरूपावर आहे. सदा अन्यथा ज्ञानाची गंधी, या जीवाच्या ठिकाणी अन्यथा ज्ञानाची गंधी आहे. तेने माया आदि करुणी बुधी, वाळिली शक्ती मुद्रा. आणि या अन्यथा ज्ञानामुळे, या अज्ञान काळीमेमुळे माया आदि करुणी, माया मुख्य करुणी सकळ देवता हे काय केलं? या जीवाने वाळिली, म्हणजे वाळीत टाकलं त्यांना. शक्ती मुद्रा म्हणजे आता इथे मागच्या ओळीमध्ये आपण जसं पाहिलं, एका ठिकाणी शक्ती मुद्रा शब्द आलेला आहे, तिथे आपण काय केलं? मायेचाच उल्लेख केलेला आहे त्या अर्थामध्ये, आणि इथे पण तोच अर्थ आहे. माया आदि करुणी बुधी, वाळिली शक्ती मुद्रा, म्हणजे शक्ती जी मुख्य आहे भगवंताची, म्हणजे मायाच, तिची जी मुद्रा आहे, माया रूपी मुद्रा, ती पण खोटी ठरते इथे. कारण ते शाश्वत सुख आपल्याला, शाश्वत मोक्ष, शाश्वत पद आपल्याला ते देऊ शकत नाहीत. म्हणून हे सकळ देवता कर्मभूमीची शेवटी लक्षणी पासून ते सर्वोत्तम म्हणजे सर्वोच्च देवता अशी जी माया आहे, तिथपर्यंत ह्या सकळ देवतेंचे साध्य साधन सर्व नाशिवंत आहेत, असं एकंदरीत आपल्याला कवींनी इथे दाखवून दिलेलं आहे. तर असो, हे सर्व जे काही देवतेचे साध्य साधनाची व्यावृत्ती आहे हे तुम्हा सर्वांना समजलीच असेल, आणि नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलाच असेल.
तर जास्त वेळ न करता लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ही माया असेल किंवा इतर देवता असतील, या देवतेंचे फळ कसे नाशिवंत आहेत हे आपल्याला लक्षात येईल. माया अधिकरुणी सकळ पद जे आहेत ते सर्व खोटे आहेत असं कवींनी आपल्याला शेवटी इथे सांगितलेलं आहे. आजच्या ज्ञान सत्रातील प्रश्न आहे, विश्वनाथ बास बाळापूरकर साध्य आणि साधन हे कोणाचं देवतेचं बरं का. विश्वनाथ बास बाळापूरकर देवतेच्या साध्य आणि साधनाची व्यावृत्ती कशी करतात, कोणत्या कोणत्या उपमा देतात, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. तुम्हा सर्वांना हे ज्ञानसत्र व्यवस्थित लक्षात आला असेल, उपमाही लक्षात आल्या असतील, तर लगेच या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, म्हणजे उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये तुम्हा सर्वांचं नाव नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल. तर आता पाहूया आपण कालच्या ज्ञानसत्रातील कोणता प्रश्न होता, त्याचं उत्तर काय आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, प्रपंच कशाने तयार झाला आणि तो कोठे असतो. त्या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रपंच 5 भूत 3 गुणापासून तयार झालेला आहे आणि तो प्रपंच महासंहार जरी झाला, अष्टभैरवांच्या स्वरूपामध्ये तो असतो. बरोबर उत्तर देणाऱ्या वास्तविक मंडळींची नावे पुढील प्रमाणे, भूपाळजी साळवे, संध्याताई पाटील, माधुरीताई भोपळे, तारामावशी पटाईत, या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्व वासनिक मंडळींचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थित उत्तरे दिलेली आहेत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये. जीव ब्रह्म अन्यथा ज्ञान या विषयावरच्या ओव्या आपण उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये अभ्यासणार आहोत आणि जीव ब्रह्माचं अन्यथा ज्ञान कसं आहे हे उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये आपल्याला कळणार आहे. तर मग उद्याचं ज्ञान सत्र तुमच्याकडून सुटू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्याचंही ज्ञान सत्र तुम्हाला नक्की मिळेल. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करू नये आणि ज्यांनी केलं नसेल, जे नवीन दर्शक आहेत त्यांनी निश्चितच हे चॅनल सबस्क्राईब करावं, म्हणजे एकही व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. आणि दुसरी एक सूचना, तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर या ज्ञानप्रबोध ग्रंथाचे लिंक पाहिजे असतील, जे आपले मानवपंथीय व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यावर तुम्हाला जर ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही मला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करू शकता, म्हणजे मी त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे लिंक टाकत राहील. आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर मला एकदा तसं फोन करून सांगा, म्हणजे मी त्या ग्रुपला दररोज हे व्हिडिओ टाकत राहील. तर असो, भेटूया उद्याच्या ज्ञान सत्रामध्ये. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो